आता पहिल्यासारखे विवाह हॉलमध्ये नाही तर 2 दिवस आधी रिसॉर्ट बुक करून होतात. तिकडेच सगळे शिफ्ट होतात. पाहुणे तिथेच येतात आणि तिकडूनच निघून जातात. तिथेच मेहंदी, हळद, संगीत सर्व कार्यक्रम तिथेच होतात. प्रत्येक फंक्शनसाठी वेगवेगळे कपडे. पहिले मेहंदी, मग सगळ्यांनी हिरव्या रंगाचे कपडे घालून यायचे. मेहंदी डिझायनरची व्यवस्था रिसॉर्टमध्ये केलेलीच असते. सोबत महागडी ब्युटी पार्लरवाली असतेच. नंतर हळदीसाठी परत वेगळा पोशाख. सगळ्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे. नवरी मुलीचे वेगळे दागिने हळदीचे. सगळ्यांना कंपल्सरी. एकाने वेगळे राहून कसं चालणार? सगळ्यांना बंधनकारक. नाही तर आपण त्यांच्या श्रेणीत बसतच नाही. नंतर संगीतासाठी प्रशिक्षण देणारा कोरिओग्राफर, तोही महागडा. 8 ते 10 दिवस रोज संध्याकाळी कोरिओग्राफर येणार प्रशिक्षण द्यायला. पूर्ण कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकांना नृत्य आणि गाणी शिकवणार. लग्नामध्ये परंपरेला तर उधाणच येतं. टोपी फेटेशिवाय अक्षता पडतच नाही. रिसेप्शन, मग त्यांची एंट्री फिल्मी शैलीत, स्लो मोशनमध्ये. त्यांच्या मागे पडणारे फोटोग्राफर, बनावट सजावट, वेगवेगळे इंटरनॅशनल कुझिन काउंटर पासून ज्वारीचं भाकरीपर्यंत. रिसॉर्टमध्ये पाहुण्यांसाठी अरेंज केलेला रूम, तिथून बाहेर येण्यासाठी ई रिक्षा. गरिबांकडून मोलभाव करणारे किती सहजतेने लग्नाच्या मिरवणुकीत पैशांची उधळपट्टी करतात. आपली हौस पूर्ण करण्यासाठी करोडो रुपये खर्च करणारी ही नवीन संस्कृती सगळ्यांनाच नाही झेपत. कारण सगळे श्रीमंत नसतात. कर्ज काढून अनुकरण करायचं, मेहनत करून कमवलेला पैसा 2 दिवसात खर्च करायचा. कितपत योग्य? आता लग्न म्हणजे संस्कार नाही तर इव्हेंट झाला. श्रीमंतीचा देखावा झाला. हळूहळू कार्यालयात होणारे लग्न लुप्त होणार. आपुलकीची भावना असलेला हा सोहळा आता हरवणार. आणि आता हा नवीन ट्रेंड, दिखाऊपणाचा हा सामाजिक रोग केवळ उच्चभ्रू वर्गापुरता मर्यादित राहू द्या. एखादं साधं लग्न ज्याच्यात ग्रँड सोहळा नसेल तर नाव ठेवण्यापेक्षा कौतुक करा. त्या साधेपणात ही श्रीमंती ओळखता आली पाहिजे. क्षमतेनुसार केलेला खर्च दुसऱ्याचं अनुकरण करण्यापेक्षा केव्हाही स्वाभिमानच दाखवतो. हा व्हिडिओ ज्यांच्या घरी ह्या वर्षी लग्न होणार आहे त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्यानंतर कमीत कमी 5 मुलामुलींना जर कळालं की माझ्या आईवडिलांचा मेहनतीचा पैसा मी माझ्या लग्नात कसा खर्च केला पाहिजे, तर माझा हा व्हिडिओ बनवण्याचं उद्देश पूर्ण झालं असं मी समजेन. लग्न हे नेहमी साध्या पद्धतीने केलेलंच बरं. जर आपण असा थाटमाट करायला गेलो तर पूर्ण विध्यांची वाट लागते. अक्षरशः नवरे नवरी हे फोटो काढण्यात एवढे विलीन होतात की त्यांना विधी काय हे अजिबात कळत नाही. तुम्ही मोठं सेलिब्रेशन करत असणार तर नातेवाईक एन्जॉय करायला नक्की येणार. पण उद्या जाऊन जर तुमच्या नातेसंबंधांमध्ये काही चुकमुक झाली नवरा बायकोमध्ये, तर हेच नातेवाईक येऊन तुम्हाला नावं ठेवणार. तुम्हाला काहीही बोलतील तुमच्या पाठीमागे. त्याच्यामुळे लग्न समारंभात विचार करावा की पैसा नक्की कुठे, कोणावर, किती खर्च करायला हवा. तुमचं याविषयी काय मत आहे किंवा तुम्हाला काय अनुभव आहे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.